अधिवेशनापूर्वीच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, सत्ताधाऱ्यांचा डोळा निधी आणि टक्केवारीवर, जनतेचं यांना देणं घेणं नाही, विरोधकांचा आरोप। मुंबईत ठाकरे गटाकडून त्रिभाषा धोरणाच्या जीआरची होळी, तर 5 जुलैचा मोर्चा हा महाभव्य मोर्चा असेल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। त्रिभाषा धोरणावरून विरोधक आक्रमक, राज्यभरात त्रिभाषा धोरणाच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करत दर्शवला विरोध। त्रिभाषा धोरणासंदर्भातला जीआर सरकारनं मागे घेतला तरी 5 जुलैचा मोर्चा काढला पाहिजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका। मराठा आरक्षणासाठी मनोज रांगेंचा पुन्हा एल्गार, 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर, कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट उद्घाटनासाठी दोन्ही नेते एकत्र। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंच्या विरोधात काँग्रेसकडून बॅनरबाजी, बोला अण्णा बोला ताई, घाटेंवर कारवाई होणार की नाही, काँग्रेसचा सवाल। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार करूनही घेतले पैसे, नातेवाईकांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार। भोंदूबाबाकडून भक्तांच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण, हिडन ॲपद्वारे पाळत ठेवत अनेकांची फसवणूक, बावधन पोलिसांकडून आरोपीला बेड्या। पनवेलमध्ये नवजात बालक सोडणारे आई वडील पोलिसांच्या ताब्यात, प्रेम प्रकरणातून बाळ जन्मल्यानं फेकून दिल्याचं समोर, पनवेल पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। थायलंडवरून सापांची तस्करी करणाऱ्याला मुंबई विमानतळावर बेड्या, आरोपीनं आणलेले 16 साप जप्त, कस्टम विभागाची मोठी कारवाई। कामाच्या बहाण्यानं जळगावच्या अल्पवयीन मुलीची 2 लाखात विक्री, जबरदस्ती लग्नही लावल्यानं मुलगी गर्भवती, मुलीला विकल्याच्या धक्क्यानं वडिलांची आत्महत्या। आणि इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न, हजारो वारकऱ्यांचा रिंगण सोहळ्यात सहभाग, विठू नामाच्या गजरात परिसर दुमदुमला।